चलो गाइस, वेलकम बॅक टू द ब्लॉग. रोजच्या सारखा आपला डेली ब्लॉग सुरू झालेला आहे आणि आता आपण बसलो असं टाइमपास म्हणून. कल्पेश आणि मी. कल्पेशला काय काम नाही, मला काय काम नाही. बात तो सही आहे. आता जस्ट चहा पिऊन आले. थोडंसं बरं वाटतं कारण थोडं झोपलो होतो. त्याच्यानंतर आळस आला होता. माझ्यासोबत गेलो दुकानात बिस्किट वगैरे घेऊन आलो. त्याच्यानंतर आपण वाट बघत होतो शिरीन भाऊची. शिरीन भाऊ इकडे चला, तुम्हाला शिरीन दाखव. तुम्हाला बोललो तर मी शिरीनची कटिंग म्हणजे वाटत पण नाही कटिंग केली असं तर दाखवून देतो एकदा. शिरीन भाऊ 2 मिनटं थांबा. अय शिरीन भाऊ पळाले. नाही येतो या आणि शिरीन भाऊ आलेले आणि तुम्हाला त्याची कटिंग दाखवते. कटिंग दाखवायची. कटिंग नाही केली मी. कधी केली ना हे कधी आरच्या घरच्या घरी केली. त्याला खूप हे वाटतंय. पाहिलं तुम्ही, कटिंगच वाटत नाही. वाटते का बाय? कटिंग करायचीच नव्हती ना. आता काय टाकलं करतो काय? या साईडने तरी बघा, या साईडने तरी वाटतं काय? आपल्या या साईडने दाखवा. मग दोघं सेमच कापल ना, काय वेगळे कापल. या साईडने वाटतंय का कल्पेश? मग वाटते ना. या साईडने काय वाटतच नाही. हे बाय, माझं तरी ठीक आहे वाटतंय बघा. तुझं तर अजून नकली दिवस राहिले रे. ते काय ना जळण होती पोरांना. दिसतंय ना ते बाई ना, कसं दिसते इथे टकलं दिवस राहिले. ते टाकलं नाही. माझे केस अजून वाढले नाही प्रॉपर म्हणून. वाढले नाही म्हातारे झाले तुम्ही तुमचे बाई. अरे नाही, लाईन मागे चालली बाई. कोणती लाईन? तुम्हाला किती काय वाटत असेल ना ती मी स्वतःहून केलेली ती. रे. तुझं नाही. तुझं काय पण मग हे पाय ना ही काय करायला रिकामी काम. काम याला कंटेंटला काही भेटत नाही म्हणून असं टाकू राहिलं का? तसं नाही. मी बोललो होतो काल की शिरींची कटिंग दाखवतो, जी काय कामाची नाही ती दाखवतोय. कामाची काय अशी कटिंग करायची एकदम अशी. याला घरामध्ये लई धुतलाय त्या कटिंग मध्ये, पण तो सांगत नाही. काय टाकत होऊ शकते काय बा. बाप सोडतं? हे तुला लागेल. काय बाप सोडतं? चटके दिले ना, म्हणजे चटके. नाही, चटिकांचा विषय तुम्हाला नंतर सांगेल काहीच. कल्पेशला लहानपणीसाठी काय भेटायची. काय बोलतोय? तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. हसला म्हणजे तो खरं राहतं. तो सीनच वेगळा आहे. तो नंतर काय ते उद्याच्या याच्यात सांगतो. कल्पेश काय म्हणणं तुझं याच्यावर? काहीच म्हणत नाही माझं. कल्पेशला 2 मिनिटं आला की सगळं कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. करून दिला माझा. काहीच नाही, असं काहीच नाही माझं. शिरीन चालू कुठं चाललं रास. याच्यात कुर्ता पा, खाली चप्पल पण पा. येऊ का? आणि काही तुम्हाला सांगायचं, शिरीनने नवीन गाडी घेतली आपल्या हे पा. माझी नाही रे, आपली नाही गायची. मग कोणची? आपली नाही म्हणून काय करायला? याची नसते, याने फिरवली असते ही पण का? आपली आहे. हा सगळं हे बघा, ही पण एकदम आपली. नवीन मॉडेल आहे. ही चावी देते. सगळं आपलं. येऊ का? हा हे तर बघितलं ना गायचं मी त्याची कटिंग. एवढी घालणे, पण मग आता काय आपण चांगलं म्हणायचं जेणेकरून त्याला खूप मनाला चांगलं वाटेल, बाकी काही नाही. आणि आज आमचा रात्री चालू आहे प्लॅन व्हिडिओ शूटला जाण्याचा, जे की आपली कल्पेशची बाईक दिसते का? हां, ही जी झाकलेली बाईक दिसते ना तुम्हाला, ही झाकलेली बाईक हीच ती बाईक आहे. आणि तिच्यावर आपल्याला लास्ट टाईम शूटिंग काढली ती, पण तेव्हा ब्लॉग काढायला नाही जमला. बिकॉज एक फोन, माझा जो फोन आहे स्वतःचा, हा तो घरी होता आणि मी माझ्या भावाचा घेऊन गेलो तो आयफोन, कारण क्लिअरिटी चांगली यायला पाहिजे त्यासाठी. तर तेव्हा गेलो, पण मग काय आहे ना, शिरीन आला नाही, त्याच्यामुळे सर लोचा होऊन गेला. तोच. हां, तो दर टायमाला अशी घाण करतो बाई. तर तो आला नाही. मग काय आम्हाला जे काही सीन करायचे होते, जसं गाडी चालवताना म्हणजे एका गाडीवर 2 जण तो मागून शूटिंग काढायला आणि हा गाडी चालवली नाही का, असं सीन होता. पण मग काय याचं ते सगळं होऊन गेलं. मग एक छोटी मोठी व्हिडिओ काढून गुपचूप आलो आम्ही, कारण टाईम पण झालं होतं. आणि कसं आहे रात्रीचं ते त्या साईडला कसं थोडंसं पोरं वगैरे, त्यामुळं आपण जास्त वेळ थांबलो नाही आणि घरी निघून आलो नाही का. मग आता आज बघू झालाच प्लॅन सक्सेसफुल तर माही, नाही तर मग कल्पेशची व्हिडिओ तशीच लटकून राहणार. लटकून मी तो म्हणतो तुला रे आता उन्हाळ्यामध्ये शूटिंग कर. नाही रेडोला काही दिवस काय ठेवते, इंस्टा बंद असतो. यायला कल्पेश आता व्हिडिओ टाकायला आला. 2-4 एक व्हिडिओ टाकल्या, त्याची अकाउंट 20K होऊन गेली. आणि त्याला असं वाटतं आता की डेली व्हिडिओ टाकल्या पाहिजेत. अच्छा बेटे टिकटॉक ये हो. डेली म्हणजे ॲटलिस्ट 2-3 दिवस आडमध्ये नाही का. साडे हप्त्याला टाकू राहिले ती पण. हप्त्याला पण नाही टाकत. 2 हप्ते आले. एक हप्त्याला काढले, दुसऱ्या हप्त्याला काढले, बस. ते काय आलं काय, त्याची जी एंट्रीची म्हणजे नवीन गाडी घ्यायची टाकली त्यांनी ती रील्स, आणि त्याच्यानंतर मला एखादी क्लिप आवडली त्याच्यातली, म्हणून मी ती बनवली नाही का. आता बघू मग रात्री काय होतं काय नाही. समजा गेलोच तिकडं तर व्हिडिओ काढतो, बघ तो सीन दाखवतो. यावेळेस तरी ब्लॉग काढतो, कारण मोबाईल घेऊन जायचं म्हणजे थोडंसं एक कंटेंट पण होऊन जाईल आपला. मग आता तिथे गेलं बघू, जाऊ आता. रात्री किती वाजता जायचं पण बघू 10:30 म्हणजे जेवण बंद करून नाही का डायरेक्ट. मी तर दूध आटून येईलच 10 वाजता. त्याच्यानंतर जेवण वगैरे 10:30 म्हणजे आपल्याला जाता 11 वाजून जाईल ना. आता 12-1 वाजता नाही का वाजते. आता तर काही विषयच नाही. घरी कल्पेश 12-1ला जरी झालं तरी, कारण त्याचे घरचे गावाला गेलेले. मग आता तो रात्रभर जरी बाहेर आला तरी देख तो कैसे शर्मा. काही प्रॉब्लेम नाही. हा त्याच्यात एक काही तुम्हाला एक सांगतो, आमचे डेज चालू होणार आहे आता. डेजमध्ये ब्लॉगिंग करू का नको?
मला विचारत आहे करावं का नाही. केली तर पाहिजे, कारण थोडंसं आता मी कॉलेजला ब्लॉगच काढला नाही का. भरपूर जण म्हणले कॉलेजमध्ये ब्लॉग काढ, पण मग नाही जमत आहे नाही का. तर डेट जेव्हा राहील ना तेव्हा नक्की काढेल. तेव्हा बघा एवढं काही खास नाही राहत आमच्या कॉलेजचं, पण थोडंफार तुमच्या कामाची गोष्ट आहे ती तुम्हाला दिसून जाईल पोरांना आपल्या, ती बघा तुम्ही व्हिडिओमध्ये. भेटू गाईज मग तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. स्वतः ते बाय बाय.